एकापेक्षा एक नमुना अरे उंटावरला जो तो शाना एकापेक्षा एक नमुना उंटावरला जो तो शाना काय ते काय चाललंय बाई फॉग चाललाय फॉग गावात काय चाललंय म्हणलं मी गावात होय गावात पोरं चालू आहे दुकान चालू आहे गिरण चालू आहे सलून चालू आहे अरे ते समज माहिती आहे रे नवीन काय खबर बात नाही पण ती टीव्हीला सांगतात ना पाऊस पडेल म्हणून किती गरम होते आईला नेहमी उलटच सांगते ती आबा येतो चला अरे कुठे चाललं रे बाबा बाबा सातारला चाललोय जरा बहिणीला आणे चाललोय अर्चन्या आला का पाहुणं काय बहिणीला तारा बिरात घेतोय का काय काय टीव्ही मागते का फ्रीज हा टीव्ही बीज कशाला मागते गाडी मागत असेल नाहीतर भांडण झाले असतील दोघांचं अरे बा भांडण कसलं प्रकरण पाक सोड चिठ्ठी पर्यंत गेला ए म्हाताऱ्या काय नको नको ते बोलतोयस काय जीवाला हाडबीड आहे की नाही अरे मग चाललाय तरी कशाला अहो बाबा आज रक्षाबंधन आहे म्हणून बहिणीला आणाय चाललोय मी अरे मग आधी नाही का सांगायचं म्हाताऱ्या बोलून दिलंच तर बोलेन ना मी अधिकार बरं ठीक आहे सांभाळून जा हे बघ तुझा दाजी बिडीच्या कारखान्यात कामाला आहे ना मग माझं एक काम कर येताना तेवढा बिडीचा बंडल आणखी का म्हाताऱ्या तेच आणाय चाललोय मी बिडीचा बंडल काय म्हणलास बिडीचा बंडल बोललो मी हा. चला आबा जा सांभाळून जा आबा पैलवान तुम्हाला सांगू का आता ह्याचा मेंदू आलाय गोट्यात मला वाटतंय गोट्यातलं टाचन घ्यायला झाले का पारा बसून काम नाही दुसरं काम काय ही जरी आली मला सांगतो काय वर समजला रे कामा दुसरं काय बरं आहे तुझं टाइमपास आपल्याला दुसरं कामच काय त्याचं त्याला त्याचं ह्याला नाव काढी बोळान पिटी भाजले घात बसायला लागते नव तुला सकाळच्या परीक्षा बस तरी सुचती का तुला चहा आणलायस डोसा कुठं आहे मला एक साडी घ्यायची साडी ती कशाच्या प्रीत्यर्थ आता अहो आज रक्षाबंधन नाही आहे का लक्षात तुमच्या अरे बापरे रक्षाबंधन आलंय वे मला तर सण आले नाही भीतीच वाटते अरे खिसा खाली उठो ना आता रक्षाबंधनला हिला साडी घ्यायची माझी बहीण येणार आहे तिला मी घेतली पाहिजे ना तिला घ्या की 400-500ची मला थोडी चांगलीच पाहिजे चांगली 2000ची तर तिला घ्या 400-500ची आणि मला घ्या 2000ची अरे हा मी ती विसरलीच आज रक्षाबंधन आहे मी एक काम करते मामा आजच राखल्या कुरिअर करते म्हणजे मला जाता येणार नाही ना पुण्याला आता तसं नाही बोल तुमची हे नव्या पिढीचं मला हीच आवडत नाही तू मला सांग तू आता राखी त्याला कुरिअर न करणार बांधणार का रक्षाबंधन ह्याचा अर्थ काय होतो बहिणीनं प्रत्यक्षात जाऊन त्याच्या भावाच्या मनगटात राखी बांधणे आणि मग भावानं त्याचं बहिणीचं रक्षण करणे तुमच्या ह्या नव्या पिढीचं आहे का खरंच मला ही पद्धत आवडत नाही आपल्या पूर्वजांनी ह्या परंपरा कशासाठी केले ते सणावाराला सगळ्यांनी एकत्र यावं त्याची परंपरा वसा वारसा टिकवावा आणि सगळ्यांनी आनंदाने एकत्र नांदावं म्हणून पण तुमच्या हे पिढीचं आहे का नाही असं वाटतं मला नाही पटत मलाही पटतंय तुमचं म्हणणं मी लगेच दादाला फोन करून बोलून घेते आता कस आता तुझी महागातली साडी पक्की मामा एक सांगू का मलाही पटला तुमचा रक्षाबंधन हा फक्त एक धाग्याचा सण नसून दोन मन बांधण्याचा सोहळा आहे मी पण आता गावातली राखी पौर्णिमा
म्हणजे जाण्यासाठी पण मला. बरं होईल, चल जरा बाजारात जाऊन राखे घेऊन येऊ. होय होय आलेच ना. ऐक जरा आवडते बस तोपर्यंत. बरं आटोप लवकर. बस आलेच. बस नव बाय, तुझं आता हे शिक्षणाचं यंदाचं शेवटचंच वर्ष असेल ना? हो मामा, हे शेवटचंच वर्ष आहे. मग घरच्यांनी तुझ्यासाठी जागा बिगा बघितली का तुझी एखादा हिरो बघितलाय? इश्शे. काय मामा, नाही नाही घरचीच बघणार आहे. असं आहे ना? मग तुझ्या पप्पासनी निरोप दे, तुझ्यासाठी एक चांगली पैशावाली जागा मी बघितली आहे. काय मामा, आता मी कसं सांगणार त्यांना? असं आहे का? ठीक आहे, मीच सांगतो. आय एम रेडी. कोणाच्या तरी लग्नाचा विषय निघालेला दिसतोय. ऐकला मी हवेत ऐकला आशा. मुली बस करा, चल आता. बरं आम्ही जाऊ नको बाजारात. बरं या. उशीर होतोय, आम्ही निघतो. मोहिनी माझ्यासाठी पण एक राखी आण हा. ओके मम्मी, चल जाऊ. लवकर या घरी. हो हो. हा बर, स्वयंपाक पाण्याचं बघा आता. आज नाही पोटात सकाळ धरण्याच्या आवडच आहे. राजा कोणाला सोडत नाही. या महिन्यावर इकडे कुठं? हे बघ मोहिनी, भूपाटणं आम्हाला बघून इथं फेकताय वे. काय लायला काका, सिगरेट वाटतं इथं उभं राहून राहून. कोण? मी नाही मी नाही. बघा मॅडम, मी पण याला हेच सांगतो, आता या वयात याला असे धंदे सोपतात का? जरा ऐकायचं ना आमचं. मग नाही तर काय, अहो गुटखा खाताय आणि पिचकारी मारते, ती बी अंगावर. तेव्हा ना शी, नाही तर काय. काय हे लाल्या काका, गुटखा खाणं आणि सिगरेट पिणं हे वाईटच आहे. नाही तर काय. आता खातच आहे तर काळजी घ्यावं जरा. लाल्या काका, हे तुम्हाला शोभत नाही. काका नको ना म्हणून. तसं प्रत्येक वाईट गोष्टी तुम्ही सापडतो, ती पण माझा दोष नसताना. हा लाल्या, लय झालं तुझं. मोहिनी इकडे कुठं आलीस? मसनात येतोस का? चांगली चंदनाची लाकडं वापरते तुला पेटवायला. हो का? तिला नको नाही. मायला त्यापेक्षा कितलीच गरम आहे. होय का? पितोस का मग? घे की एकदा चटका लावून माझा. आपल्याला अशा फालतू गोष्टीचा शौक नाही. होय ना? काल परवा या शॉक साठी धुरत होतास की धुळा, सांगू का आता? अरे गप्पा सारे जण. अरे बाजारात चालले होते, जरा काही वस्तू आणायच्या होत्या. बोला ना. येऊ का? तुम्हाला बामण हा, ते सवय झालंय ना, ते गुडघे दुखत असते विचारायचे. कपडे त्यांना आम्हाला माझं डोकं दुखवलं. आम्ही राख्या आणायला चाललो, आज रक्षाबंधन आहे ना. हा म्हणलं राख्या घेऊन याव्या. हो, भावांसाठी राख्या. नामे दादा तुला कुठली आणू राखी? मला कोण गुरुवा मला आठवलं, मला सातारला जायचंय. महाराजांचं सत्संग आहे ना, सत्संग आहे, मला तिकडे जायचं. सत्संग काय असतं? अरे तुझ्या तोंडून पहिल्यांदाच आहे करू. अरे ते सातारचे महाराज आहेत ना, या जगातून बाहेर जाण्याचा मार्ग सांगतात. या जगातून? हा मी बी नाही, मला जायचे तिकडे सत्संगला. मी जातो. आम्हाला ह्या जगातून बाहेर जायची तयारी करावं लागेल. दादा बरोबर आहे नाना, चल. अरे तुम्ही दुसऱ्या जगात गेल तर आम्हाला काही फरक पडत नाही. चल निघा. लाल्या काका, असं बघू नका. लाल्या काकाच म्हणणार आहे मी तुम्हाला. अहो काय नाही वाईट सवय लावून घेतल्यात, सिगरेट गुटखा. शोभतं का तुम्हाला असं? तुम्हाला माहितीये का, त्या सिगरेट गुटख्याच्या पाकिटावर आपलं आयुष्य छापून घेतात की लोक, तरी ते तुम्ही घेता. एवढीशी दिसते होती सिगरेट, मोठे मोठे कुटुंब उद्ध्वस्त करते, तरी तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. एक माणूस फक्त सिगरेट ओढत नाही, तर आपल्या बायका पोरांचं भविष्यही ओढून घेतो. कसं कळत नाही हो? तुमच्यासारख्या लोकांना या जगात याच्या व्यतिरिक्त करायला दुसरं काहीच नसतं असं का वाटतं? किती नवीन संधी आहेत आयुष्यात, तुम्ही प्रयत्नच करत नाही. जोपर्यंत प्रयत्न करणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाहीये. लाल्या काका, ऐकताय ना? अहो तुम्ही इतके चांगले
चांगले निर्मळ मनाचे आहात, इतके भोळे आहात, पण ह्या अशा गोष्टी इतकं पुढे अशा वाईट सवयी बंद करायच्या आल्या का? कळतंय? जाते मी आता. मला आता काहीही ऐकायचं नाहीये. संध्याकाळी मामाकडे या, तिथे बोलूयात आपण. नाही 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 मग येते ना संध्याकाळी मामांच्या घरी. मी नाही नाही मला काम आहे. ती तू कुठे गेली त्याला सुचलं तो. किती वेळ येत नाही पण चल. येत आई ये लवकर, किती उशीर लावतेस तू, ये पटकन. बोल दादा, किती घाई करतोय. माझं गिफ्ट आणलं ना का विसरला? हे बघ ताई, माझ्याकडे 100 रुपये होतं, तुला साडी आणल्या. पुढच्या वर्षी नक्की तुला मी पेटणी घेईन. ना ठीक आहे. दादा छान, माझं पण झालं, मी पण राखी बांधते. तुला पण ताईसारखी साडी आणल्या. असं दे रे दादा, तू आई वडील गेल्यानंतर तू तर आम्हाला त्यांची माया दिलीस, त्यांची उणीव भासून दिली नाहीस. ह्या साडीची किंमत माझ्यासाठी खूप जास्त मोलाची आहे. तुमच्याशिवाय तरी मला कोण आहे? तुझे दादा, तुझे मित्र जग्गू आणि नाम्या कुठे आहेत? त्यांना राखी बांधायची, मला आवरून परत सासरी जायचंय. चल तुला दाखवतो मी, चल. आय लय पाय दुखायला लागले बघ. असं रानात ना आत्ता चालू बघ. गुरांना वैरण आणली का? हा, गुरांना वैरण घातली. सकाळीच गेलो ना लवकर उठून. मग सकाळी गेलो, गुरांना वैरण टाकली, पाणी बिणी पाजलं. अरे नामदेवराव बरं आहे ना? अरे ये आई बरं आहे ना? अरे ताई, कधी आलीस तू? ये ना. कसं जमल नाम्या? बस नाही का आल्याशिवाय राहील कमी. हा, येणारच माझी ताई, असं कसं मला विसरत. हा बस. आई बरं आहे का? हा बरं आहे. तू कशी आहे बाय? मी पण मजेत आहे. सासू सासरे ठीक आहेत. पाहुणे कसे आहेत? हा आहेत. हा, सासू सासऱ्याला सांभाळून राहायचं जा. हो हो. तुझं काय चाललंय नाम्या मग? मस्त माझं चाललंय बघ. आता मला वाटलंच होतं आज रक्षाबंधन आहे, माझी ताई अजून का नाही आली. म्हणलं 1 वर्षानं गोविंद येते ताई, रक्षाबंधनला तेवढं कधी विसरत नाही का नाही. तुझा तो टप्परी मित्र कुठे आहे? अगं ताई, त्यांना टपरी नको म्हणून होते, माझे शेठ आहेत, असतील इथे कुठेतरी. शेट वेट तुझा, माझ्यासाठी तो टपोरीच आहे. बरोबर आहे. जा एक काम कर चिनो, जा जगू शेटला घेऊन यायचं. जा तुम्ही गप्पा मारा, तर मी शेठने घेऊन येतो. हा, जा लवकर ये जा. चल नाम्या, तोवर तुला मी राखी. हो ताई, इथेच बसतो मी. थांब जरा, लयच माग हिस्ट्री. टोपी नाही ना? थांबा ताई, मी टोपी घेऊन आलो.
रक्षाबंधनला टोपी पाहिजे ना. आलं टोपी म्हणजे टोपी पाहिजे रक्षाबंधन म्हटल्यावर. असं आहे. थांब 2 मिनिटं. थांब घड्याळ काढतो. हातात काढतो. ये बस. जगू का नाही आला अजून? येतील बस. अरे आले आले आले. ताई आमचे शेट आले. मग ताई तू कधी आलीस? मी आले बघ मला राखी बांधून घेते. तुझं नशीब चांगलं बाबा. आल्या लगेच रक्षाबंधन तुझं. हा मग अरे राहू दे. वा कुठं लावलं जगू शेट? जगू शेट होते तिकडे गावाच्या बाहेर गेले होते कामानिमित्त. आले बरोबर भेटले बाहेरच. रक्षाबंधनच्या दिवशी ते नाही बाहेर जाणार कुठे. मला माहित होत ना. मला आठवणीनं माहित आहे बरोबर तू या दिवशी येणार म्हणजे येणार. पण एक राहिलं ना. कामाच्या गडबडीमध्ये मी गिफ्ट घ्यायचं विसरलो. असू दे रे. नाही असू दे रे. वर्षात एक वेळाच माझी लेक येते. तिला चांगली साडी चोळी घे. घेतोच. घ्यायची. आमच्या मागोड्या कोण आहे? तुम्हीच आहे. मला माहित आहे आई. म्हणून तर मग मी म्हणलं की आता आठवणीनं आणतो ना. व्यवस्थित आमच्या मागोड्या सांभाळायची. किती दिवस आहे? आई नाही जायचंय मला आज. आजच जाणार आहे? अरे बापरे. चिनू सोडा येणार आहे? कोण दाजी येणार आहे? दाजी येणार आहेत ना. बर बर. काय दाजी तुला त्रास देतेत ना? काय देत असतील तर सांग. काय लगेच्या लगे उचलतो. तू फक्त हो म्हण. तू आणि तुझ्या दाजींना उचलणार. मी म्हणजे हे आमचा पट्टे आहे की चिनू ते उचलत. त्याची काही गरज नाही. टेन्शन नका घेऊ. माझं एकदम मजेत चाललंय. चांगलंय चांगलंय. मग ते काय नाही तर साखर. हे साखर. ए नाम्या एक सेल्फी घेऊ ना आपण. घेऊ ना. चल या माझ्या मोबाईलवर घेऊ. आयफोन मध्ये घेऊ की. आमच्या शेटचा आयफोन आहे. काही ये इकडून. आई ते चायनाचा आहे ना? आयफोन वय आयफोन दे मी घेतो. घे तिकडून. आई ये इकडून. बस की खाली ये. बस दादा. कसं करायचं याला? हे असं की आहे. तू बी काय. अरे हे बाबा आम्ही कसं आहे चायनाचा मोबाईल वापरलं नाहीत कधी बाबा. हा चला. रस्ता कमी राव. ग्राउंडच जास्त झालेत. हो थांब. लेफ्ट मार लेफ्ट मार. कसं आहे आंटीच्या गोष्टीशिवाय मजा नाही. आणि तुम्हाला एक कुठं आलोय मी नक्की? कोणी बघितलं तर नाही ना मला? कोणी येत? मी काय पडलो नाही काय? नाही बघितलं. अरे बापरे. आज काय करणार रामराव? आयला इकडं तिकडं बघत घरी गेलं पाहिजे. त्या तारखेने एक पॅक आज जास्त झालाय. कुठनं जायचं ती बी कळ झाले. पण रामराव वड घेर वड पाठते. चल लवकर. आपण सगळे मेहंदी वगैरे आपल्या राखी पण छान आहेत ना. काय ग आशा? हे सगळे मला बघून अशी का पळतायत?
अगं तू राखी बांधशील ना, आणि राखी बांधली की तू त्यांची बहीण होशील म्हणून. अगं मग त्यात काय झालं, झाली तर झाली बहीण. अगं बाय, आशा नाव जरी असलं माझं तरी त्यांच्या आशा आहेत ना तुझ्याकडून खूप खूप. येतो बघ गाव्या, लपतो मला बघून. तुला गंमत दाखवते, बोल. ए राम्या, ओ इकडे ये. अगं काय का आशा, ओय, कसा उलट आहे. काय काम होतं तुझं? थांब बाई, तुला राखी बांधायची. पुणे, महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और AAC ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं और अधिक जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें. काय काम होतं तुझं? थांब बाई, तुला राखी बांधायची. राखी बिकी काय नाही, मी एक तर त्या आंटीच्या घरात तीर्थप्रसाद घेऊन आलोय. अरे थांब रे थांब, तुला राखी छान आणली बांधायला. बघ ए छान बिन काय नाही, मला गंड दोरत असलं आईने सांगितलं बांधून घ्यायचं नाही कोणाकडनं मनुष्याने. राखी आणली तुझ्यासाठी. मला उपवासाचं काय चालत नाही हो मोहिनी मॅडम, तिला जागा राव तुम्ही. काय राव तुम्ही नुसतं सारखं आपलं राखी राखी राखी. अरे थांब, तू भाव आहे. अरे थांब, भाव देत नसतो मी कोणाला. वाघ फाडणारा माणूस आहे राम्या, म्हणतो मला राम्या. आशार मोहिनी इकडेच आहे. त्याच्या हातात राख्या दिसायला. मला काय आशिष तोच ग तो तुझा चॉकलेट बॉय अक्षय. साताऱ्याला गेलाय आणि लक्ष उडलेलं ना, मला काही माहिती नाही. चल आपण त्याच्या घरीला पाहिलं जाऊ. आपल्याला शोधायला घेऊ. अरे बापरे, अरे बापरे, मोहिनी आली की काय? तिने जर मला राखी बांधली तर मी तिचा भाऊ होईल, पण मला तिचा नवरा व्हायचे. अरे देवा, वाचव रे वाचव. मी नाही बाहेर जाणार, आज इथेच बसणार. ए लाल्या, दार उघड. कशाला उघडू? मी नाही उघडणार, मला थंडी वाजते. अरे लेका मोहिनी आली बघ, उघड ना. काय सांगतो? उद्या आज नको, उद्या. अरे तिला तुला राखी बांधायची म्हणा. नको 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 रे, नको नको. तुम्ही परत जाऊ तुम्ही. ए चिपड्या, अरे दार उघड. किती घाबरतोस तू? आम्ही दोघच आहेत. बघ दार उघड, नाही तर दाराचा बुकना करतो बघ. नक्की ना शेठ? मोहिनी नाही ना? आईची शपथ घ्या पहिली. तुझ्या आईची शपथ? आता दार उघडीतोस का चिनूला बोलू? ए चिनू, तोड तो दरवाजा. अरे उघडा बघ. अरे लालिया, अरे ती मोहिनी राखी घेऊन आपल्याला सुट्टी द्या का? अरे बापरे, आपण बाहेर नको जायला, तिथंच बसूया. इथं आली तर मग आता काय करूया? आपण एक काम करू, आपण आजचा दिवस गावाच्या बाहेर जाऊ, डायरेक्ट उद्या येऊ. हा, गावाच्या बाहेर जाऊ, तीच बेस्ट आहे. गावाच्या बाहेर जाऊ, एकदम बेस्ट आहे. जोगोशी, एक काम कर, रस्ता साफ आहे का बघा. चला लगेच निघू. अरे रस्ता साफ म्हणजे मोकळा आहे का बघा. म्हातारा आहे म्हणजे मोहिनी का बघा. नाही या, रस्ता मोकळा आहे. या
हा व्हिडिओ आवडला असल्यास बॉन्ड फिल्म अँड प्रोडक्शन प्रस्तुत गावाकडच्या करामती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या बुधवारी 4 वाजता.